मध्ये आपण 5 एक्सरसाइज पाहिले होते. आता आपण त्याच्या पुढचे एक्सरसाइज बघूया. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला कोणी सांगत असतील उभं राहून एक्सरसाइज करा, तर अजिबात करू नका जर तुमचे गुडघे दुखत असतील तर. बसून जेवढे व्यायाम कराल तेव्हाच तुम्ही चालू शकाल, तुम्ही चालण्याचा आनंद घेऊ शकाल. अदरवाईज तुमचे गुडघे खूप जास्त बिघडत जातील. तर सुरू करूया. आजचे एक्सरसाइजेस कोणकोणते आहेत आणि तुम्हाला कसे फायदेशीर आहेत ते. तर पहिली एक्सरसाइज समजून घ्या. हा तुमचा पाय दोन्ही पायाला करायचा आहे. मी एका पायावरती करून दाखवतोय. ह्या गुडघ्याच्या खाली तुम्हाला असं तुमची मूठ बांधून ठेवा किंवा एखादा ठोस वस्तू ठेवू शकता. जर ठोस वस्तू नसेल तर तुम्ही तुमची हाताची मूठ बांधून असं ठेवून त्या मुठीवरती असं प्रेशर द्यायचं आहे आणि पायाला असं टाईट करायचं आहे. हे केल्यानंतर तुमच्या मांसपेशीवरती आणि गुडघ्यावरती चांगला ताण पडतो. 6 काउंट करेपर्यंत तुम्ही असं स्ट्रेच करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 रिलीज. असे तुम्हाला 10 ते 15 राउंड करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटाचा गॅप घ्यायचा आणि परत 10चे किंवा 15चे राउंड तुमच्या शक्तीप्रमाणे, सहनशक्तीप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे तुमचं पाय आहे, हे पायाचा अंगठा, ह्या अंगठ्याला हे अशा पद्धतीनं ओढून धरून ह्या पायाला सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. आता हे तुमचं पाय एवढं जवळ येईल किंवा तुम्ही एवढंच स्ट्रेट करू शकाल किंवा एवढं करू शकाल किंवा असं पूर्णतः करू शकाल. तुमच्याने जेवढं होईल तेवढं त्या अंगठ्याला मागे ओढायचं आणि पायाला असं टाईट करायचं, म्हणजे सरळ करायचं. म्हणजे मागून आपला पाय जो आहे तो मोकळा व्हायला लागतो आणि गुडघ्यामधला गॅप मेंटेन व्हायला पण मदत होते आणि गुडघ्याच्या खालच्या बाजूने दुखणं असेल तर ते पण दुखणं कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. आता हे अंगठ्याला धरून झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, हे अंगठा आणि मधलं बोट याला पण तुम्ही असं ओढून परत तुमच्या पायाला काय करायचंय, सरळ करायचंय. पूर्ण जेवढं होईल तुम्हाला सरळ करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर तुम्हाला जिथं कळ लागेल, समजा ह्या पॉइंटला तुम्हाला कळ लागली तर तुम्ही इथे थांबू शकता आणि हळूहळू हळूहळू तुम्ही याला अशा पद्धतीने स्ट्रेच करू शकता मधल्या बोटाला ओढून. जेव्हा तुम्ही असं ओढता तेव्हा लक्षात येईल की तुमच्या ह्या बाजूला इथं तुम्हाला ताण पडलेला जाणवायला लागेल. तर हे तुम्हाला 10-10चे राऊंड करायचे आहेत आणि 2-2 मिनिटाचा गॅप मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सोपी एक्सरसाइज आहे की तुमचा जो पाय आहे हे केल्यानंतर त्या पायाला कम्प्लिटली पुढं स्ट्रेच करायचं, 6 सेकंद होल्ड करायचं, पुन्हा रिलीज करायचं, पुन्हा असं स्ट्रेच करायचं, पंजाला पुढे ढकलायचं आणि पुन्हा रिलॅक्स करायचं. असे 10 राऊंड करून तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या गुडघ्याची जी वाटी आहे त्याला आपल्याला फ्री करायचं आहे. तर काय कराल त्यासाठी, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, अशी आपली 5ही बोट एकत्र घ्यायची आणि आपल्या गुडघ्याच्या वाटीभोवती असं गोल 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 बोटांनी फिरवायचं आहे. हे जसं जसं तुम्ही करत राहाल तसतसं तुमच्या गुडघ्याच्या वाटीमध्ये रक्तप्रवाह वाढायला सुरुवात होते आणि तिथं मांसपेशीमध्ये मोकळेपणा इथं जाणवायला लागतो. आणि हे कराल तसं तुम्हाला लगेच याच्यातला फरक पण तुम्हाला जाणवायला लागेल. हे अशा पद्धतीने तुम्हाला सर्क्युलेट करायचं आहे. तर हे तुम्ही 1-2 मिनिटं हे सर्क्युलेशन दिल्यानंतर हे क्लॉकवाईज दिलं, त्यानंतर हे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हे जे मांसपेशी आहेत त्याला आपण अलीकडे म्हणजे आपल्या मांडीच्या दिशेने असे ओढत आणायचं आहे. हे तुमचा जो गॅप बनलेला आहे तो मोकळा व्हायला मदत होते. त्याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि पेन पण कमी व्हायला मदत होते. म्हणजे गुडघ्यातलं दुखणं पण थांबायला मदत होते आणि मध्ये मध्ये जी चमक भरते ती पण चमक थांबायला मदत होते. 5 ते 6 वेळेस तुम्ही हे अशा पद्धतीनं वर ओढलेले आहेत. आता काय करायचं, गुडघ्यापासून खाली हे स्वतः करायचे एक्सरसाइजेस आहेत. हे अशा पद्धतीनं तुम्ही खाली मांसपेशीला ओढू शकता. हे अशा पद्धतीनं करायचं आहे. त्यानंतर आपल्याच हाताने जर तुमचा गुडघा हा आतल्या बाजूने, ठीक आहे,
आतल्या बाजूने म्हणजे ह्या बाजूने जर जवळ आलेला असेल तर ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. तर इकडच्या बाजूने जर जवळ आले असेल तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. ही एक्सरसाइज फक्त आतल्या बाजूने ज्यांचं जवळ आलेले त्यांच्यासाठी आहे. तर काय करायचं, हे दोन्हीकडं अशा हाताचं वजन द्यायचं आपल्या आणि आपल्याच हाताने अशा पद्धतीनं स्ट्रेच करायचं आणि बरोबर आपल्या ग्रोइन एरियामध्ये म्हणजे जांघेजवळ येऊन 2 सेकंद थांबायचं. पुन्हा करायचं. त्याचे असे 6 राऊंड आपल्याला करायचे आहेत आणि हे सगळे राऊंड दोन्ही पायाला करायचे. ठीक आहे. तर अशीच एक्सरसाइज करत राहा. नवनवीन एक्सरसाइज मी घेऊन तुमच्या समोर येत जाईल. आपला उद्देश आहे गुडघ्याच्या ऑपरेशनला आपल्याला बाय बाय करायचं आहे, टाळायचं आहे आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी नक्कीच कॅन्सल होऊ शकतात. आजची तुमची जी काही गुडघ्याची परिस्थिती असेल त्या परिस्थितीतून नक्कीच तुम्ही बाहेर येऊ शकता. गरज आहे ती योग्य दिशेची, जे की आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतोय. जे काही पर्स्पेक्टिव्ह बनतात गुडघ्याला कमी करण्यासाठी, मग ते आहाराच्या माध्यमातून, औषधीच्या माध्यमातून, व्यायामाच्या माध्यमातून आणि ट्रीटमेंटच्या माध्यमातून जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. याचा तुम्ही लाभ घ्या आणि घर बसल्या तुम्ही तुमचे गुडघे नक्कीच बरे करू शकता. आणि शेवटी जाता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, जर तुम्हाला आमच्याशी कन्सल्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. तुमची सध्याची करंट कंडिशन काय आहे हे तुम्ही शेअर करा, तुमचे रिपोर्ट शेअर करा. त्यानुसार तुम्हाला लागणारे जे काही डाएट कन्सल्टेशन आहे, मेडिसिन कन्सल्टेशन आहे आणि जे काही स्पेशल ट्रीटमेंटचं प्रोटोकॉल आहे ते आम्ही तुम्हाला देऊ आणि घरी बसून तुम्ही तुमचे गुडघे निश्चितच बरे करू शकता. अनेक रुग्ण याचा लाभ घेत आहेत. तुम्ही पण नक्कीच घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.